अगदी टेबलच्या अगदी आपण जर पाहिलात तर बॉटमला आहेत. तर विक्रिएटिक या टीमने मात्र 4 सामने खेळले, त्यामध्ये 3 सामन्यांमध्ये विजय, 1 सामन्यामध्ये पराभव, 6 पॉईंट्स त्यांच्या खात्यामध्ये. तर रवी पिल्लई चॅम्पियन्स या टीमने मात्र 4 सामन्यांमध्ये 1च सामना जिंकलाय, 3 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलाय, 2 पॉईंट्स त्यांच्या खात्यामध्ये. असा हा एक ग्रुपचा 5 टीमचा 5 संघांचा पॉईंट टेबल आहे. तर ग्रुप बी मधून जर आपण पाहिलं तर उर्वरित 5 संघांमध्ये RS45 3 सामने आत्तापर्यंत खेळलेत. ही त्यांची शेवटची मॅच म्हणजे चौथी मॅच. आत्तापर्यंत 2 सामन्यांमध्ये त्यांचा विजय आहे, 1 सामन्यामध्ये पराभव, 4 पॉईंट्स त्यांच्या खात्यामध्ये. तर SKM टीम 4 सामने खेळलाय, 1 सामना जिंकलेत, 3 सामन्यांमध्ये पराभव, 4 पॉईंट्स 2 पॉईंट्स त्यांच्या खात्यामध्ये. CM स्पोर्ट्स 4 सामने आत्तापर्यंत खेळलेत, 2 सामने जिंकलेत, 2 सामन्यात पराभव, 4 पॉईंट्स त्यांच्या खात्यामध्ये. आणि श्रीमंत समर्थ अर्थातच सुबोजी रासम यांची टीम 4 सामने खेळलेत, 1च सामना त्यांनी जिंकलाय, 3 सामन्यांमध्ये पराभव आणि 2 पॉईंट्स त्यांच्या खात्यामध्ये. तर परळचा राजा हा संघ जो आहे तो आतापर्यंत 3 सामने खेळलाय, तिन्हीच्या तिन्ही सामने त्यांनी जिंकलेत आणि 6 पॉईंट्स त्यांच्या खात्यामध्ये. त्यामुळे RS45 या टीमसाठी ही मॅच जी आहे ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे, खूप महत्त्वाची असणार आहे. आणि दरम्यान परळ लालबाग अर्थातच आपल्या इंस्टाग्रामवर फेसबुकवरती आपलं जे सोशल मीडियावरती ते ऑफिशियल लालबाग परळचं जे इन्स्टा पेज आहे किंवा FB पेज आहे त्याचे ॲडमिन सन्माननीय प्रसादजी मसूरकर यांची उपस्थिती या ठिकाणी आमच्या स्पर्धेला लाभते. खरं तर लालबाग परळ म्हटलं की मग क्रिकेटची पंढरी म्हणून या विभागाकडे पाहिलं जातं, या परिसराकडे पाहिलं जातं. कारण इथून पुढे या किंवा या अगोदर आपण जर पाहिलात तर या किरण गावातून बरेच टेनिस बॉल क्रिकेटर्स घडले. त्यातून आपण जर पाहिलं तर काही क्रिकेटर्स जे आहेत ते रणजी लेवलला पोहोचले, काही क्रिकेटर्स आज आंतरराष्ट्रीय दर्जावरती खेळत आहेत. आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून येथील कालावधीमध्ये पुढील कालावधीमध्ये ISPL सारखी इंडियन स्टेट प्रीमियर लीग सारखी एक भव्य स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपण ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा बऱ्याच पाहिल्या, खुल्या गटातील खेळाडूंच्या स्पर्धा बऱ्याच पाहिल्या. परंतु हे अंडरआर्म बॉक्स ओपन क्रिकेटचं जे आयोजन आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने, समोर जो भगवा पडदा लागलाय त्याच्यावर जर डायरेक्ट बॉल फलंदाजाने हिट केला तर 6 धावा असतील, बाजूला जर काळ्या पडद्यावर बॉल डायरेक्ट लागला तर फलंदाज आउट असेल. परंतु अलॉंग विथ द कार्पेट जमिनी लगत फटका जर खेळले तर 4 धावा असणार आहेत. असे वेगळे नियम आणि वेगळ्या अटी घालून मुंबईकरांनी स्वतःसाठी इन्व्हेंट केलेलं क्रिकेट, स्वतःसाठी निर्माण केलेलं क्रिकेट म्हणून या अंडरआर्म बॉक्स ओपन क्रिकेटकडे नेहमी पाहिलं गेलंय. थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटचं क्रिकेट. दरम्यान इथे मात्र मोठ्या फटक्याच्या तयारीत अक्षय तावडे, स्विंग अँड मिस. 5 बॉलचा खेळ संपलाय, धावफलकावर धाबा झाल्या त्या 6. शेवटचा बॉल शिल्लक. पहिली विकेट मात्र थोडीशी लवकर गमावली. सुरुवात मात्र जी आहे ती थोडीशी संघर्षातून होते, परंतु संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. इथे थांबायचं नाहीये, तर रडायचं नाही तर लढायचं, हाच मूलमंत्र हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. आणि त्याच मूलमंत्राने या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सुद्धा आज खेळाडूंना आपण वापर करताना पाहतो. आपल्या शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्य सक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, दमदार माजी आमदार आणि महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सन्माननीय दगडूदादा सकपाळ यांचं व्यासपीठावर काहीच वेळापूर्वी त्या ठिकाणी आगमन झालेलं आपण पाहिलं. या स्पर्धेच्या पाठीशी मात्र त्यांचे खूप सारे योगदान आहे, खूप सारं सहकार्य आहे, चांगले आशीर्वाद मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या पाठीशी. सोबतच रेश्माताई आणि सोबतच जितूदादा यांचं सुद्धा एक चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. खूप खूप धन्यवाद असतील त्यासाठी. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरचा खेळ, नवीन ओव्हरची सुरुवात. दर्शन शुक्लांच्या हातामध्ये 6 धावा पहिल्या ओव्हरमधून. दरम्यान इथे मात्र फ्रंट फूटवर येऊन फॉलिंग स्वीप, मैदानावरती कुठेतरी झाडू मारण्याचा प्रयत्न केला महेशने, परंतु तो काही असफल ठरलेला आपण पाहिला. निर्धाव चेंडून मात्र होते सुरुवात ओव्हर नंबर 2 ची. यावेळेला एक सुंदर फटका, मिसफिल्ड, बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय बीटी कंपनी चौकार. या स्पर्धेसाठी मात्र जे जे सहप्रायोजक आहेत त्यांचं मात्र नाव प्रत्येक चौकारानंतर, प्रत्येक षटकारानंतर घेतलं जाते, कारण या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य ते बीटी कंपनी, नरेपार ग्रुप, सोबतच विक्रिएटिक इंटेरियर स्टुडिओ, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री साई समर्थ इस्टेट आणि GW खामकर मसाले अर्थातच संजोगजी खामकर. चांगला सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगतोय.
एक रंगतदार मॅच आहे, कारण खऱ्या अर्थाने RS45 साठी जर पाहायचं झालं तर एक डू ऑर डाय सिच्युएशनचा सामना आहे. करो व मरूची स्थिती आहे. कोणत्याही स्थितीमध्ये त्यांना हा सामना जिंकायचा आहे. अस्तित्वाचा लढाई आणि त्यातल्या त्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. दर्शन शुक्ला विरुद्ध महेश चेंदवनकर, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच. एका बाजूला जर आपण पाहिलं तर परळचा राजा नरे पार्क मंडळाचे संघमालक बबनजी तावडे आणि दुसऱ्या बाजूला RS45 दर्शन शुक्ला, दर्पण शुक्ला. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी एक तेरी तो एक मेरी मात्र चालू असलेले हे एक समीकरण मैदानावरती. चांगली फाईट रंगेल, त्यात कोणतीही शंका नाही. दोन्ही टीम मात्र तुल्यबळ आहेत. मातब्बर संघांचा खेळ मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये चोरट्या धाब्याचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट इथे आपण पाहू शकतो. महेश चेंदवनकर का मला परळचा चित्ता म्हणून ओळखलं जातं, तर त्याची ही चपळाई, त्याची ही वेगवान धाव घेण्याची पद्धत. या वेळेला मात्र फ्लॅट शॉट डीप स्क्वेअर लेग मध्ये. एकेरी धाव, 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक. दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाजी जर आपण पाहिलात तर प्रथमेश तावडे. या वेळेला मात्र मनगटाचा खूप चांगला वापर पाहायला मिळाला या फटक्यामध्ये. दुसऱ्या धावेच्या मागणीमध्ये तयार आहेत महेश चेंदवनकर. पुन्हा एकदा आपल्या परळचा चित्ता या नावाची प्रचिती तो देतोय. चांगलं कॉलिंग, चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन आणि सोबतच बघता बघता डोळ्याची पापणी लवते न लवते या 2 धावा पूर्ण केल्या. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. 8 धावा प्रति षटकाची सरासरी, 2 गडी बाद, 16 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. यश कदम याने मात्र जर या मॅच मध्ये झेल टिपला तर त्यांना GL बॉईज, गणेश लीला बॉईज यांच्याकडून त्यांना 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इथे जाहीर करण्यात आलेला आहे. यश कदमकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. एका कॅचसाठी GL बॉईज कडून त्यांना 201 रुपयांचा पुरस्कार. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. परळसराच्या टीम बॅटिंग करत असताना, बबन तावडे यांच्या संघ मालकीखाली खेळत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 धावा, 2 विकेट्स. बॉलिंग मार्कवरती विपुल लाड. यावेळेला टॅप केलाय फटका बॅकफुट वर जाऊन खेळत असताना. पहिली धाव तर वेगाने घेतली. दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट होईल का? येस, बॅटर आउट. बॉल तिकडे मात्र पोचेल. बॅट राहिली हवेत आणि क्षेत्ररक्षक जाऊन विसावेल तो मात्र डगआउट मध्ये. आणि दरम्यान मैदानावरती आपण नवीन फलंदाज येताना पाहू शकाल. त्यातल्या त्यात 3री विकेट. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मात्र एक सुप्रसिद्ध फलंदाज उमेश मुळे मैदानाच्या आतमध्ये. मोठी खेळी अपेक्षित आहे. चांगली साथ मात्र त्यांना द्यावी लागेल ती महेश चेंदवनकरला. एका बाजूने महेश चांगली फलंदाजी करतोय. 2-2 धावांचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातोय आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर 17 धावा आहे धावफलकावरती आतापर्यंत. 3 गडी बाद झालेत. पहिला विकेट 4 धावांवर, दुसरा विकेट 6 आणि 3री विकेट 17 धावांवरती. इथे मात्र मिसफिल्ड. 1 बाउन्स बॉल निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. दर्शन शुक्ला स्वतः संघनायक लौकिक राणे आणि दर्शन शुक्ला तिकडे मात्र ऑन साइडला. संपूर्ण त्या बाउंड्री लाईनची जबाबदारी त्या दोन्ही खेळाडूंनी आपल्या खांद्यावरती घेतलेली असताना मात्र त्यांच्याकडूनच चुकी होतीये. त्यांच्याकडूनच मात्र त्या ठिकाणी फिल्डिंग मध्ये चुका केल्या जात आहेत आणि चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा लौकिक राणेच्या दिशेने बॉल चाललाय. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात मात्र उमेश मुळे इथे मात्र घाई करतायत. अति घाई संकटात नाही. नजर हटी दुर्घटना घटी. आल्या पाऊली माघारी परतावं लागेल. रिटर्न तिकीट.
न्यू बॅटर मैदानामध्ये. चौथा विकेट इथे मात्र गमावलाय. 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. आतापर्यंत या ओव्हर नंबर 3 मधले आपण जर पाहिलं तर 3 चेंडू पूर्ण. सचिन लुडबे यावेळेला सरळ बॅटनं फटका खेळलाय. वेस्टफील्ड तिकडे मात्र या चुका कुठेतरी सुधाराव्या लागतील, कारण एक इम्पॉर्टंट मॅच आहे, एक महत्वपूर्ण सामना आहे. इथे मैदानावरती असलेल्या प्रेक्षकाने म्हणा, या मैदानावरती असलेल्या खेळाडूने म्हणा, प्रत्येकाने एकदा ना एकदा तरी कोणत्या ना कोणत्या फॉर्मॅट मधलं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं क्रिकेट हे जरूर खेळलेलं आहे. आणि म्हणूनच भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला ना तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कोणता आहे ना तर तो म्हणजे क्रिकेट. आणि इथे मात्र दरम्यान महेश चेंदवनकरच्या बॅटमधून एक सुंदर देखणा फटका 4 धावांसाठी. स्वीपर कव्हर, धावांचा वर्षाव. मान्यवरांचं जसं आगमन होतं तसं मात्र आपण जर पाहिलं नुकतंच दगडूदादांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर झालं आणि त्यांच्या आगमनानंतर मात्र कुठेतरी या खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं, एक ऊर्जा मिळाली. आणि दरम्यान व्यासपीठावरती आपल्या धावफलकावर सर्वप्रथम धावा पाहूया. 28 धावा धावफलकावर, 3 ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमधून एकंदरीत 12 धावा आल्यात. आणि व्यासपीठावर आगमन झालेलं आपण पाहतोय लालबाग परळ या ऑफिशियल यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजचे ॲडमिन सन्माननीय प्रसादजी मसूरकर, ज्यांच्या माध्यमातून आपल्या लालबाग परळ परिसरातील विविध गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत असतात. अगदी छान छान अशा रील्स आपण त्यांच्या पेजवरती पाहू शकता. आणि नक्कीच आपण त्यांच्या या इन्स्टा रीलला, त्यांच्या पेजला नक्कीच लाईक करा, फॉलो करा. आणि जितकं आपल्याला शेअर करता येईल तेवढा हा लालबाग परळचा जो पेज आहे तो आपण शेअर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या संपूर्ण लालबाग परळच्या प्रेमींना या संपूर्ण लालबाग परळ परिसरातील विविध गोष्टींची माहिती, आपल्या विभागात असलेल्या, आपल्या परिसरात असलेल्या जुन्या काही आठवणी म्हणा. दरम्यान इथे मात्र चांगला फटका. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. चोरट्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सचिन लुडबे आणि महेश चेंदवनकर. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. यश कदम यांच्यासाठी मात्र 2 पारितोषिक आहेत या मॅच मध्ये. एकतर जीएल बॉयज कडून 200 रुपयांचा पुरस्कार आणि ऋषी महाडिक यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार. म्हणजे एका कॅच साठी त्यांना 700 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. परंतु ती कॅच आता त्यांच्या दिशेनं जाईल तर ठीक. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर आहेत. चोरट्या धाब्याच्या प्रयत्नात या वेळेला रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं लेझी. सचिन लुडबे रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या जाणून घेऊया. 31 धावा आता मात्र धावफलकावरती सध्याच्या स्थितीला. अजूनही 4 बॉल या इनिंगचे मात्र शिल्लक आहेत. दिशांक जाधव याच्या हातामध्ये मात्र ही शेवटची ओव्हर असताना महेश चेंदवनकर जितकं स्ट्राईक आपल्याकडे ठेवता येईल त्याचा प्रयत्न मात्र तो करतोय. 2-2 धावांच्या प्रयत्नामध्ये काही वेळेला यश मिळालं, काही वेळेला फलंदाज समोरचे रनआउट झाले. आता मात्र नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये. 31 धावा. ओमकार परब नॉन स्ट्राइक वरती. दिशांक जाधव गोलंदाजी मार्कवर. महेश चेंदवनकर स्ट्राइकवर. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. थोडंसं फंबल झाली तिकडे. मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. बॉल जाईल मात्र पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. जीपीएल चौकार. 1 नव्हे, 2 नव्हे तर 3 खेळाडू या बॉलला अडवण्यासाठी, परंतु एकालाही बॉल अडवता आलेला नाहीये. फिल्डिंग हे क्षेत्र क्रिकेटमध्ये तितकंच महत्त्वाचं मानलं गेलंय. जितकं क्रिकेटमध्ये महत्त्व गोलंदाजीला आहे, जितकं क्रिकेटमध्ये महत्त्व फलंदाजीला आहे, तितकंच महत्त्व क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला सुद्धा आहे. मगाशी जसं आपण पाहिलं आपल्या गणेश लीला प्रीमियर लीग मधील एक जुने जाणते खेळाडू निळू पाटकर यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची फिल्डिंग आज केली गेली आहे, अतिशय एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल अशी बॅटिंग. आणि इथे मात्र सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव असा हा चौकार महेश चेंदवनकरच्या बॅटमधून.
39 धाबा या चौकारानंतर मात्र स्कोर कार्ड वरती. अजूनही या ओव्हर मधले 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिस इनिंग. या स्पर्धेसाठी मात्र बरेच सहप्रायोजक तेही मात्र आज या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत असतील. आपण जर पाहिलं तर व्यासपीठावर काही मान्यवर प्रत्यक्षरित्या उपस्थित राहिले, काही मान्यवर जे आहेत, काही जे सहप्रायोजक आहेत ते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, अर्थात इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट म्हणून ज्या ऑफिशियल वेबसाईटकडे पाहिलं जातं अशी tenniscricket.in ही ऑफिशियल यूट्यूब वाहिनी जी आहे ते या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते. यावेळेला खराब बॉल, बीमर चेंडू, नो बॉल प्लस 1 धाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक इथे 21 लागू केला जाईल. बीमर बॉल सोबतच एक एक्स्ट्रा रन. पुन्हा एकदा मात्र हा चेंडू हाताळावा लागेल. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी ती मात्र गोलंदाज दुष्काळात 13वा महिना. एकतर आधीच चौकारांनिशी त्या ठिकाणी मात्र खिलवाड केली आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर या फ्री हिटच्या बॉलवर पुन्हा एकदा 2 धावा. स्कोअर जर आपण पाहिला तर या दुहेरी धावेनंतर जाऊन पोहोचलाय तो 43 धावांवर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. 43 रन्स ऑन दी बोर्ड. अतिशय रंगतदार मॅच होणार आहे कारण दोन्ही टीमला टेबल टॉप करायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागणार आहे. टेबलच्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी मात्र हा सामना. 1 हँडेड फिल्डिंग दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात. काय घडतंय? 2 धावा पूर्ण शेवटच्या बॉलवर. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 45 धावा धावफलकावरती आणि महेश चेंदवनकर वैयक्तिक 37 धावांची खेळी करून नाबाद राहिला या मॅच मध्ये. आउटस्टँडिंग बॅटिंग, एक्सिलंट बॅटिंग बाय महेश चेंदवनकर. 45 धावा झालेत. 46 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी, ती मात्र RS45 टीमला. दरम्यान या मध्यानामध्ये आपण व्यासपीठावर उपस्थितांचा, अतिथीगणांचा, मान्यवरांचा, अर्थातच आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण ज्यांचं नुकतंच शुभागमन काही वेळापूर्वी व्यासपीठावर झालेलं पाहिलं ते आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय माजी आमदार, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सन्माननीय दगडूदादा सकपाळ यांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावर करीत आहोत. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 या दुसऱ्या पर्वातून आज सन्माननीय दगडूदादा सकपाळ यांचा हा यथोचित सन्मान आपण व्यासपीठावर होताना बघत आहात. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष बबनजी शिरोडकर यांच्या शुभहस्ते दादांना मायेची एक उबदार अशी शाल, सोबतच प्रेमाचा आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आपण आज त्यांना देऊन सन्मानित करत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. सोबतच सन्माननीय रेश्माताई सकपाळ यांचा सुद्धा एक छोटासा सत्कार आम्ही आज व्यासपीठावरून करणार आहोत. ताईंना सुद्धा या ठिकाणी आपण एक छोटंसं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत. जितूदादा सकपाळ यांचा सुद्धा एक छोटासा सत्कार व्यासपीठावर केला जाईल. मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार, आपले खूप सारे धन्यवाद. असंच प्रेम, असंच सहकार्य आमच्या आयोजन समितीच्या पाठीशी वर्षोनवर्ष राहू हीच आम्ही परळच्या राजाचरणी प्रार्थना करीत आहोत. व्यासपीठावर मात्र उपस्थितांचा, मान्यवरांचा, अतिथीगणांचा हा विशेष सन्मान, विशेष सत्कार आयोजन समितीच्या वतीने सन्माननीय जितूदादा सकपाळ यांचा हा छोटासा सत्कार आमच्या गणेश लीला प्रीमियर लीग या क्रिकेट परिवाराच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने व्यासपीठावर आम्ही करीत आहोत. खूप खूप धन्यवाद सन्माननीय जितूदादा सकपाळ, आपले सुद्धा हार्दिक आभार. आज एक भव्य स्पर्धा आणि या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवलात. सर्व खेळाडूंना जे बहुमूल्य मार्गदर्शन केलात, एक चांगला प्रोत्साहन दिलात, त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे, अर्थातच सन्माननीय दगडूदादा सकपाळ, रेश्माताई सकपाळ आणि जितूदादा सकपाळ आपल्या सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत.
45 धावा मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. 46 धावांचं लक्ष. दरम्यान यानंतर जो आहे तो प्रेक्षणीय सामना 40 वर्षावरील या परिसरातील दिग्गज खेळाडूंचा खेळ आपण या मैदानावरती या प्रेक्षणीय सामन्याच्या माध्यमातून पाहणार आहोत. एका बाजूला असेल गणेश लीला वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला असेल गणेश लीला फायटर्स. त्यापूर्वी मात्र एक बिग फाईट एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगते. ती म्हणजे RS45 विरुद्ध परळचा राजा या दोन टीम मध्ये. आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्व खेळाडू मित्रांना सर्व सभासदांना पदाधिकाऱ्यांना एक विनंती केली जाते. वी क्रिएटिव्हच्या इंस्टाग्राम ऑफिशियल पेजवरती आपली GPLची जी रील या ठिकाणी मात्र आपण अपलोड केली आहे. ती रील मात्र नक्कीच आपण सर्वांनी जितकी हवी जितकी आपल्याला पॉसिबल आहे तितकी आपण शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून गणेश लीला प्रीमियर लीग हे नाव जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल आणि या स्पर्धेची दखल मात्र मोठमोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून सुद्धा घेतली जाईल. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आयोजन. आपण ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या, हाफ पिच क्रिकेट थोडंसं वेगळं असतं, परंतु त्याहीपेक्षा वेगळी आपण ही स्पर्धा पाहतोय ती म्हणजे गणेश लीला प्रीमियर लीग अंडरआर्म ओपन बॉक्स क्रिकेट, ज्यामध्ये षटकारही ठोकण्याची संधी तुम्हाला आहे. विशेषतः आपण जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये षटकार खूप कमी असलेले पाहायला मिळतात. आणि दरम्यान इथे सुरुवात झाली आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा RS45 ला. निळू पाटकर काय फिल्डिंग केली आहे. या व्यक्तीचं मात्र करावं तितकं कौतुक कमी आहे, या खेळाडूचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आपले 100% एफर्ट्स आज मात्र त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी दिले आहेत. या वेळेला मात्र चोरट्या धाब्याच्या प्रयत्नात थ्रो थोडासा लेझी आहे. इथे मात्र रॉकेट थ्रोची गरज होती. खांद्यातून हवा तितका जोर मात्र काही सचिन लुडबेंना लावता आला नाही. प्रथमेश तावडे माफ करा. समजू शकतं सकाळपासून खेळतायत, थोडासा थकवा जरूर जाणवतोय, परंतु आज आपलं 100% थोड्या वेळासाठी अजून तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि इथे मात्र चोरट्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये अर्थातच या परळ नगरीमध्ये ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे उद्यानात अर्थात आपल्या लाडक्या नरे पार्क मैदानावरती मात्र गेले 2 दिवस अर्थात कालचा दिवस शनिवार 3 फेब्रुवारी 2024 आणि आज रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 या 2 दिवसात मात्र या भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. बॉल चाललाय मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर सुप्रीमो चौकार लौकिक राणेच्या बॅटमधून एक अलौकिक फटका. दरम्यान आमचे हितचिंतक सल्लागार, आमचे बंधुतुल्य मित्र, आमचे मार्गदर्शक सन्माननीय मिलिंदजी कदम यांचं आज व्यासपीठाच्या दिशेने आगमन झाले. मी मिलिंद कदम सरांना विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. धन्यवाद. आपलं सहर्ष स्वागत. या वेळेला आणखीन एक बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लौकिक राणेच्या बॅटमधून घणाघाती प्रहार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय BT कंपनी चौकार. बॉल झालेत या ओव्हर मधले आतापर्यंत 5, 3 सिंगल 2 चौकार 11 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल शिल्लक. महागडी सुरुवात आहे. महेश चेंदवनकर सारख्या गोलंदाजाकडून हे अपेक्षित नव्हतं, परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण लक्ष टाकलं तर लौकिक राणेसारखा एक मोठा खेळाडू. आणखीन एक जर चौकार लौकिक राणेच्या बॅटमधून आला तर त्यांना 1000चा पुरस्कार. येस, प्रयत्न तर केलाय, परंतु तिकडे मात्र प्रथमेश तावडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे. सिंगल रन सोबतच होईल ओव्हर नंबर 1 ची समाप्ती. स्वतः मिलिंद कदम सर आपण जर पाहिलं तर एक मोठे क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यातल्या त्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून मात्र बऱ्याच स्पर्धा या मैदानावरती खास तर आपण जर पाहिलं तर या नरे पार्क मैदानावरती ज्या ज्या वेळेला ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन असतं किंवा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा असो, त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम ते नेहमी करतात ज्या ज्या वेळेला त्यांना संधी मिळते. आणि याही वेळेला मात्र त्या 2 चौकारानंतर तिसरा चौकार जर लौकिककडून आला असता तर त्यांना 1000चा पुरस्कार त्यांच्याकडून होता, परंतु ती संधी हातातून गमावली आहे. आणि दरम्यान ओव्हर नंबर 1 च्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षय तावडे विरुद्ध लौकिक राणे अशी मॅच. बॅकफुटवर जाऊन थायपॅडवर बॉल लागलाय. यश चेंदवनकर आहेत लेग बायच्या स्वरूपातली मात्र 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. मग आता 22 लेग बाईज जरी आल्या तरी मात्र हरकत नाही. धावा येणं याला खूप महत्त्वाचं आहे, कारण RS45 या टीमला ही मॅच
कोणत्याही स्थितीमध्ये जिंकणं मात्र महत्त्वाचं आहे, कारण 3 सामने आतापर्यंत खेळलेत, 2 सामने जिंकलेत, एका सामन्यामध्ये मात्र त्यांना हार पत्करावी लागली आणि दुसऱ्या बाजूने परळचा राजा टीम जी आहे ती 3 सामने खेळली आहेत, तिन्हीच्या तिन्ही सामने जिंकली आहे. त्यामुळे जर पॉईंट टेबलवर टॉप करायचं असेल तर मात्र त्यांना ही मॅच जिंकणं आवश्यक असेल. यावेळेला स्विच हिटचा फटका, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांकडून. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. ती गाईडलाईन जी आहे त्या गाईडलाईन पासून सुद्धा बाहेर बॉल गेलेला होता, त्यामुळे हा पंचांनी दिलेला निर्णय तो योग्य निर्णय. दरम्यान या व्हाईट बॉल सोबत धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर 15 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक, 2 बॉल झालेत, माफ करा, 2 बॉल झालेत, 4 बॉल शिल्लक आहेत. दरम्यान विजयजी पेंढारी आणि सोबतच ॲपल गॅरेज यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रत्येक खेळाडूसाठी एक आकर्षक असं स्मार्ट वॉच भेटवस्तू म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आभारी असणार आहोत विजयजी पेंढारी साहेबांचे, आभारी असणार आहोत ॲपल गॅरेजचे. दरम्यान लाईट्स ऑन, गेम ऑन, लेग बाईज. विजयजी पेंढारी साहेबांबद्दल जर चर्चा करायची झाली तर बऱ्याचदा या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा रंगतात त्यावेळेला मात्र त्यांच्या माध्यमातून काही वेळेला फॅन म्हणून भेटवस्तू दिली जाते, काही वेळेला कूलर गिफ्ट दिले जातात. परंतु या स्पर्धेसाठी आज वेगळं स्पर्धकांसाठी आलेले हे पारितोषिक, आकर्षक स्मार्ट वॉच, सामनावीर नव्हे तर मालिकावीर, सोबतच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या प्रत्येक खेळाडूला त्यांच्याकडून मात्र आकर्षक स्मार्ट वॉच भेटवस्तू म्हणून दिलं जाणार आहे. चार बॉल झालेत, 2 पूर्ण चेंडू होणं अजूनही शिल्लक. धावसंख्या जर पाहिली तर 18. पाठलाग करायचा आहे तो मात्र एका मोठ्या धावसंख्येचा, 46 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला बॅकफुटवर जाऊन इनसाइड एज घेतली आहे यश चेंदवनकर, बॉल खाली, तिकडे मात्र रनआउटची संधी. पंचांचा निर्णय काय येतोय? येस, बॅटर आउट. पहिला धक्का RS45 ला. चोरट्या धावेच्या प्रयत्नात आणि त्यातल्या त्यात या विकेटसाठी मात्र कौतुक करावं लागेल यष्टीरक्षक यश चेंदवनकर यांचं सुद्धा. अप्रतिम त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी त्यांच्या माध्यमातून बॉलला न पकडता फक्त हाताने पुश केलं गोलंदाजाच्या दिशेनं, त्यामुळे बॉल लवकर पोचू शकला आणि तिकडे मात्र विकेट आली. तर स्कोर जर पाहिला तर 18 धावा धावफलकावरती. फलंदाज दर्शन शुक्ला स्ट्राईकवर असेल. लौकिक राणेच्या जागेवरती मात्र जर पाहिलं तर नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे विपुल लाड. शेवटचा बॉल अक्षय तावडे यांच्या ओव्हर नंबर 2 मधला. यावेळेला फुलटॉस चेंडू स्टेप आउट होऊन खेळलाय फटका. अगदी फुलटॉस म्हणता येणार नाही, फुलटॉस बनवलाय, कारण 2 पावलं पुढे आले होते, चांगलं पदल आली, ते चांगलं फुटवर्क तिकडे मात्र पाहायला मिळालं. दरम्यान एक सिंगल धाव, 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 19 धावा. एक गडी बाद 19, म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर मला वाटतं रुपेशी हा सामना जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 27 धावांची. 12 चेंडू 27 धावा. समीकरण मात्र आपण जर पाहिलं तर थोडंसं लांब आहे तसं बघायला गेलं तर, कारण 13.5 धावांचा रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक ओव्हरमध्ये. इथून पुढे मात्र जर पाहिलं तर कमीत कमी 13 ते 14 धावा घेणं ते गरजेचं असणार आहे RS45 टीमला. पाठलाग करतायत 46 धावांचा. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता मात्र काय रणनीती मात्र आजमावतील फलंदाज, कशा पद्धतीने बॅटिंग करतील, कसे फटके खेळतील, कशा धावा घेण्याचा प्रयत्न असेल, काय ठरवलंय, काय माइंडसेट आहे,
हे मात्र पाहण्यासाठी जाऊया मैदानाच्या आत. बॉलिंग मार्कवरती यश चेंदवनकर, एक युवा फिरकी गोलंदाज. फुल टॉस बनवलाय या वेळेला. पुन्हा एकदा बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीधी बॅट, नो बकवास. दर्शन शुक्लाच्या बॅट मधून खणखणीत गणेश लीला प्रीमियर लीग चौकार. पहिल्याच बॉलवर इथे मात्र समाचार घेतला जातोय. यश चेंदवनकर तसं पाहायला गेलं तर एक युवा खेळाडू आहे, एक युवा गोलंदाज आहे. अनुभव थोडासा कमी आहे, त्यामुळे पहिला बॉल कसा हाताळायचा हे त्याला ठाऊक नव्हतं. त्यातल्या त्यात तो चांगल्या पिचिंग करताना आपण आजपर्यंत त्याला आतापर्यंत 2 दिवसात पाहिलंय. परंतु पहिलाच बॉल जो आहे तो जागा सोडून खेळत असताना त्याला फुलटॉस बनवत मात्र दर्शन शुक्लाने सरळ बॅटनं मात्र अगदी बँक ऑफ बडोदाचा जो बॅनर समोर आहे त्यावर हिट केलेला हा चौकार आपण पाहिलाय. बँक ऑफ बडोदा वेलकम्स यू. चौकारानिशी स्वागत आणि पुन्हा एकदा बॉल जातोय वन बाउन्स, आर पार सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय आणखीन एक जीपीएल चौकार. लगातारचे 2 चौकार आता मात्र कुठेतरी परळसराच्या टीमला विचार करण्यास भाग पाडतील. गरज होती ती मात्र 12 चेंडूत 27 धावांची. आता मात्र 2 चौकार आल्यानंतर समीकरण बदलतंय. 10 बॉल 19 ची आता मात्र आवश्यकता. अजूनही सामन्यात चुरस आहे, रंगत आहे. एक चांगली फाईट इथे मात्र RS45 सुद्धा देण्याचा प्रयत्न. खास तर आपण पाहिलं तर लौकिकराने थोडंसं लवकर जरूर आउट झाला, परंतु दुसऱ्या बाजूने आज दर्शन शुक्ला हा लढा देणार आहे. राऊंड विकेटचा अँगल निवडलाय. स्विचिटचा फटका, अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. लगातार बार बार बॉल सीमारेषा पार, मिळत आहेत धावा 4. इथे आलाय मात्र बीटी कंपनी चौकार. चौकारांची तिकडी इथे मात्र पूर्ण करणारा हा दुसरा फलंदाज ठरलाय. या अगोदर अभि परुळेकरने मात्र 3 चौकार लगातार ठोकले आणि यावेळेला मात्र दर्शन शुक्लाच्या बॅटमधून मात्र या फुल टॉस बॉलवर एक घणाघाती प्रहार, बॉल सीमारेषा पार. 3 बॉल 12 रन आलेत. 12 बॉल मध्ये 27 ची गरज होती. आता मात्र उर्वरित 9 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. आणखीन एक जबरदस्त फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. चौकारांचा चौकार पूर्ण करतोय दर्शन शुक्ला. 4 चौकारांचं दर्शन करून दिलंय प्रेक्षकांना आणि त्यांच्यासाठी मात्र 1000 रुपयांचा पुरस्कार मिलिंदजी कदम यांच्या माध्यमातून. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. 8 बॉल 11. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. जे काही म्हणाल ते मात्र कमी आहे या क्रिकेटच्या खेळासाठी. यावेळेला मात्र डेड बॉल. चार चेंडूत 4 चौकार आलेत. काय घडणार, एक वेगळा विक्रम इथे आपल्या नावावर करण्याची संधी आणि पुन्हा एकदा हा 5वा चौकार दर्शन शुक्लाच्या बॅटमधून. आता 4, त्यानंतर एक 5 आणि आता 6 चौकारांचा विक्रम करण्याची संधी आहे. आणि या आणखीन एका चौकारानंतर मात्र त्यांना 1000 रुपये अजून मिलिंदजी कदम यांच्या माध्यमातून, म्हणजे एकंदरीत 2000चा पुरस्कार. एक चौकार अजून जर त्यांच्या बॅटमधून आला तर. आणि या बॉलवरती गती थोडीशी कमी आहे परंतु बॉल निघून जातो. एकदा जोरदार टाळ्या दर्शन शुक्लाची बॅटिंग आवडली असेल तर. 6 चौकारांचा विक्रम आपल्या नावावरती. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्याचा पहिला बॅटर राहिलाय दर्शन शुक्ला. 27 धावांची गरज होती. 12 चेंडू शिल्लक होते. या 6 बॉलवर आल्या 24 धावा. आता शेवटच्या 6 बॉलवरती गरजेच्या आहेत धावा 3. आतापर्यंतची सर्वात महागडी ओव्हर यश चेंदवनकरच्या माध्यमातून हाताळली जाते. 6 बॉल 6 चौकार. शेवटचा बॉल असं वाटलं होतं की कुठेतरी अडवला जाईल, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून काही बॉल अडवण्याची
संधी मिळाली नाही. बॉल वळण घेत मात्र निघाला तो पॉइंट क्षेत्राच्या बाउंड्री लाईन पलीकडे. आणि त्यानंतर मात्र आज एक मोठा विक्रम आपल्या नावावरती या मैदानात करतोय दर्शन शुक्ला, तो म्हणजे 6 चेंडूत 6 चौकार ठोकण्याचा. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, असा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. 12 चेंडूत गरज होती 27 धावांची. आता मात्र गरज आहे या 6 चौकारांनंतर मात्र 6 बॉल आणि 3 धावांची. यावेळेला स्ट्रेट बॅटेड फटका, सिंगल रन. दोन धावा गरजेच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 5. या बॉलवर घेतली जाणार सिंगल का डबल हे पाहणं आवश्यक. एकच रन. सामना जो आहे तो बरोबरीत सुटलाय. आता मात्र एका धावेची गरज आहे, कारण रूल आहे या स्पर्धेचा कंपल्सरी चेस. 4 बॉल 1 रन. निळू पाटकर पाठीमागे आपण जर पाहिलं तर कोरगावकर, चेंदवनकर, पाटकर, कोरगावकर बॉल अडवण्याच्या प्रयत्नात, परंतु या बॉल मध्ये पुन्हा एकदा चौकारासोबतच या मॅचचा विजेता ठरली आहे टीम RS45. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ही बॅटिंग आवडली असेल तर दर्शन शुक्लासाठी. 2000 रुपयांचा पुरस्कार मिलिंदजी कदम यांच्या वतीने दर्शन शुक्ला यांच्यासाठी. आणि या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच, खऱ्या अर्थाने या मॅचचे हिरो ठरलेत नन अदर दॅन, नाव घेण्याची गरज नाही आहे, दर्शन शुक्ला. या 6 चौकारांचं ज्यांनी दर्शन करून दिलं असे दर्शन शुक्ला ठरतायत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर.